नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की कॉलेजचं गजबजलेलं वातावरण, सगळीकडे विद्यार्थी आपल्या कामामध्ये व्यस्त असतात. पण आज हवेमध्ये काहीतरी वेगळंच जाणवत होतं. कमळी कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये उभी असते आणि तिच्या चेहऱ्यावरती राग, निर्धार आणि आतून उसळलेली वेदना आपल्याला स्पष्ट दिसत असते. तिच्या डोळ्यामध्ये आता भीती नाही, पण फक्त लढण्याची तयारी असते. आणि ती कशा प्रकारे कामिनी सोबत लढणार आहे ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण बघतो का तिच्या हातामध्ये काहीतरी कागद, काही फोटो आणि मोबाईल असतो. ती एक खोल श्वास घेते आणि स्वतःशीच म्हणते की आता पुरे झालं, खूप सहन केलेलं आहे आपण आणि आता सत्य सगळ्यांसमोर आणायलाच पाहिजे. ती थेट तिच्या मैत्रिणींकडे जाते आणि काही मुली आधीच तिच्या बाजूने उभ्या असतात. त्या सगळ्या कमळीकडे अपेक्षेने पाहत असतात. कमळी ठाम आवाजात म्हणते, आज आपण फक्त स्वतःसाठी नाही तर प्रत्येक त्या मुलीसाठी उभं राहणार आहोत ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे. आणि त्या अन्यायाचे नाव आहे कामिनी. हे नाव ऐकताच सगळ्यांमध्ये कुजबूज सुरू होते. काही मुली घाबरतात आणि काहींच्या चेहऱ्यावरती राग आपल्याला स्पष्ट दिसत असतो. कमळी पुढे बोलते, ती फक्त माझ्या विरुद्ध नाही, ती प्रत्येक सत्याला दडपण्याचा प्रयत्न करते. खोटं कारस्थान आणि पैशांच्या जोरावरती लोकांना दबावते. पण आज आपण तिचा खरा चेहरा सगळ्यांना दाखवणारच आहोत. तेव्हा हळूहळू सगळ्या मुली एकत्र येऊ लागतात. कोणीतरी पोस्टर्स घेऊन येतं तर कोणीतरी आवाज देऊ लागतो, न्याय हवा, न्याय हवा. क्षणामध्येच वातावरण बदलून जातं आणि कॉलेजच्या गेट समोर मोठा महिला मोर्चाही तयार होतो. कमळी पुढे असते आणि तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच ताकद दिसत असते. मोर्चा सुरू होतो, अन्याय सहन करणार नाही आणि सत्याला न्याय मिळालाच पाहिजे. रस्त्यावरती लोक थांबून पाहू लागतात आणि सगळ्यांचं लक्ष त्या मोर्चाकडे जातं आणि मीडिया सुद्धा हळूहळू तिथे पोहोचते. दरम्यान इकडे कामिनी आपल्या घरात आणि बसलेली असते आणि तिला हे न्यूज मिळाल्यानंतर लगेच ती कॉलेजमध्ये दाखल होते. तिला अजून काहीच माहिती नसतं की नेहमीसारखीच आत्मविश्वासात असते आणि कॉलेजमध्ये दाखल होते. अचानकच बाहेर गोंधळांचा आवाज येतो आणि ती खिडकीतून पाहत असते आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. बाहेर प्रचंड महिला मोर्चा उभा असतो आणि सगळ्यांच्या पुढे असते आपली कमळी. कामिनीच्या चेहऱ्यावरती एकदम घाबरटपणा आणि राग दोन्ही दिसत असतं. ती स्वतःशीच म्हणते, ही मुलगी इथपर्यंत आलीच कशी आणि असं ती करूच कशी शकते. तोपर्यंत कमळी गेट समोर येते. ती मोठ्या आवाजात म्हणते, कामिनी काकू बाहेर या आणि आज तुमचं खरं रूप सगळ्यांसमोर येणारच आहे. लोकांची गर्दी वाढत जाते आणि मीडिया ही कॅमेरा चालूच होतात आणि कामिनी संतापाने बाहेर येते. ती जोरात ओरडते, ही सगळी नाटकं बंद कर कमळी. तुला वाटतं तू मला घाबरवशील, पण असं होणार नाही. तेव्हा कमळी शांत पण ठाम आवाजात उत्तर देते आणि म्हणते की आज मी कोणालाच घाबरायला किंवा घाबरवायला आलेली नाही, फक्त सत्य दाखवायचा प्रयत्न आहे. ती मोबाईल पुढे करते आणि हे बघा सगळ्यांनी, ही आहे कामिनीची खरी ओळख. ती कॉल रेकॉर्डिंग प्ले करते जिथे कामिनीचे कटकारस्थान, योजना आणि कमळी विरुद्धचे प्रयत्न स्पष्ट ऐकायला येतात. क्षणामध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावरती धक्का बसतो आणि लोकांमध्ये कुजबूज वाढते. ही एवढी सगळं करत होती आणि किती घाणेरडं काम आहे हे, आणि हे सगळं कामिनी करत होती का? कामिनी पूर्णपणे हादरून जाते आणि तिचा आत्मविश्वास तुटायला लागतो. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते आणि हे सगळं खोटं आहे, एडिट केलेलं आहे असं ती म्हणत असते. पण कमळी जोरात म्हणते, खोटं नाही, हे सगळं सत्य आहे आणि आज ते सगळ्यांसमोर उघड झालेलं आहे. महिला मोर्चा संतापतो आणि कामिनीचा निषेध असो असं आवाज देत असतात. कमळी पुढे येते आणि तिच्या हातात काळी शाई असते. ती थेट कामिनी समोर उभी राहते आणि कामिनी मागे सरकते आणि तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत असते. कमळी ठाम आवाजात म्हणते, ही आहे त्या व्यक्तीची शिक्षा जी इतरांचे आयुष्य काळं करते. आणि पुढच्याच क्षणी कमळी कामिनीचे तोंड काळं करते. क्षणामध्येच सगळीकडे गोंधळ, कॅमेरा फ्लॅश आणि लोक ओरडू लागतात. कामिनी पूर्णपणे अपमानित उभी असते आणि तिच्या चेहऱ्यावरती काळा रंग, डोळ्यामध्ये राग, लाज आणि भीती हे सगळं एकत्र दिसत असतं. रागिनी आणि बाकीचे लोक हे सगळं पाहून हादरलेले असतात. कमळी मागे वळते आणि तिच्या चेहऱ्यावरती समाधान आणि ताकद हे दोघंही दिसत असतात. ती शेवटी म्हणते, सत्य कितीही दडपलं तरीही एक दिवस ते बाहेर येतच. ती मोर्चासोबत तिथून निघून जाते आणि मागे राहते ती कामिनी आणि तिची तुटलेली कामिनी आणि उघड झालेलं तिचं खरं रूप. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला अजून काही विशेष बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.